नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. गडगंज संपत्ती असलेल्या लोकांचा पक्ष म्हणून ज्या पक्षाची ओळख आहे, अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिजोरी कोणी लुटली, त्यांचा खजिना कोणी रिकामा केला, या विषयासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत काय राजकारण चालू आहे, 19 ऑडिओ क्लिप ज्या आहेत त्यांच्यामध्ये नेमकं काय काय संभाषण झालेलं आहे आणि या सगळ्या ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना जो बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे, त्यामुळे एका अर्थाने त्यांच्यावर कारवाई झालेली आहे का आणि ती कारवाई झालेली जाहीर केली जात नाही का, अशा प्रश्नांसह आपल्याला आज राष्ट्रवादी काँग्रेसमधली सगळी गुंतागुंत समजून घ्यायची आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची जबाबदारी आली आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी या सगळ्या पक्षाला पुढे नेण्यासाठी मेहनत घेत आहोत असं एक चित्र निर्माण झालं. दिल्लीमध्ये असो किंवा मुंबईत असो, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेच या पक्षाचे सूत्रधार आहेत असं चित्र निर्माण झालं होतं. आणि त्यामधल्या काळामध्ये एक पत्र प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांना या सगळ्या पक्षाच्या निर्णयाचे अधिकार पक्षाने दिलेले आहेत. त्यामुळे पक्ष एका अर्थाने प्रफुल्ल पटेल यांच्या हातात होता आणि राज्यातील सगळी सूत्र ही सुनील तटकरे यांच्या हातात होती. आता ऑडिओ क्लिपचा विषय आपण दुसऱ्या टप्प्यात घेणार आहोत, पण पहिल्यांदा मुद्दा हा घेणार आहोत की आपण आधी जो उल्लेख केलेला आहे की गडगंज संपत्ती असलेल्या पक्षाचा खजिना कोणी लुटला, त्याचं मुख्य कारण असं आहे की आता ज्या बातम्या येत आहेत की आता अजित पवारांच्या काळामध्ये पक्षामध्ये जो निधी होता पक्षाच्या बँक अकाउंटमध्ये, तर तो निधी आता पूर्णपणे संपत चाललेला आहे आणि त्याच्यावर कुणाचंच नियंत्रण राहिलेलं नव्हतं. त्यामुळं आता नवीन कार्यकारिणीमध्ये पवार कुटुंबाकडे ही सगळी सूत्र आली, पण त्याच्या आधी ही तिजोरी सगळी रिकामी झालेली आहे. तर मग ही तिजोरी लुटली कोणी? अजित पवारांच्या काळामध्ये एका कंपनीला तब्बल 250 कोटींहून जास्त रुपयाचं एक काम दिलं होतं की त्यांनी पक्षाची प्रतिमा, अजित पवारांची प्रतिमा जनमानसामध्ये सुधारण्यासाठी काम करावं, प्रचाराची कॅम्पेन करावी. एवढं मोठं कंत्राट दिल्यानंतर त्या कंत्राटामध्ये सुद्धा काही जणांनी कमिशन घेतलं अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्या कंपनीला पूर्ण पैसे अदा करण्याच्या आधीच या कंपनीचं काम बंद करण्यात आलं आणि अजित पवारांनीच ती कारवाई त्या काळामध्ये केली होती असंही म्हटलं जात आहे. आता अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर उर्वरित जो रक्कम आहे ती कोणी वापरली, कशी वापरली, याच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत आहे. आत्ता ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये फक्त 2 मुद्दे येत आहेत. एक तर कुठल्या तरी एका महिलेने ब्युटी पार्लरचा खर्चसुद्धा पक्षाच्या नावावर टाकला असं एक येत आहे आणि दुसरा मुद्दा येतो तो हेलिकॉप्टर जे खाजगी प्रवासासाठी वापरले त्याचीसुद्धा बिलं जी आहे ती पक्षाच्या नावावर लावण्यात आलेली आहे. खरं तर हे फार गंभीर स्वरूपाचे आरोप नाही. मुद्दा असा आहे की कोट्यवधी रुपयांचा जो निधी राष्ट्रवादी काँग्रेसचा होता तो काही लाखांमध्ये कसा आला, या सगळ्या विषयाला आगामी काळामध्ये तोंड फुटल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामध्ये काही नेते उघडे पडतील आणि त्यामुळं अजित पवार गटाच्या पक्षाचं जे राजकारण आहे ते एका नव्या वळणावर येऊन थांबेल असं आता सध्या महाराष्ट्राचं चित्र आहे. यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालेला आहे असं सध्या तरी दिसतं आहे. तेरी बी चूप मेरी बी चूप, कारण ज्या 2 नेत्यांची नावं येत आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची, ते या बाबतीमध्ये कुठलंही विधान करायला तयार नाहीत. कारण त्यांच्या बाबतीमध्ये असं आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये अजून त्यांचं नाव आलेलं नाही. पण मुद्दा असा आहे की पक्ष त्यांनी हायजॅक करण्याचा जो प्रयत्न केला होता हा त्यांच्यावर जो आरोप होतो आहे त्या बाबतीमध्ये ते बोलतही नाही आणि कार्यकारिणीमध्ये आत्ता सध्या जी निवडणूक आयोगाकडे कार्यकारिणी अजित पवार गटाच्या पक्षाची आहे त्याच्यामध्ये त्या दोघांकडे कोणतंही पद नाही, त्याही बाबतीमध्ये ते बोलत नाही. अर्थात तटकरेंनी असं सांगितलं, आमच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे, आम्ही तो अंतर्गत बैठकीत सोडवू आणि नंतर याच्यावर भाष्य करू, त्यामुळे त्याच्यावरही बोलत नाही. दुसरा मुद्दा आहे तो ऑडिओ क्लिपचा. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळीकडे खूप चर्चा झाली की 19 ऑडिओ क्लिप अशा आहेत की 2 नेत्यांनी किंवा एका नेत्याने अजित पवारांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन संभाषण केलेलं आहे आणि जे संभाषण केलेलं आहे त्यांच्या समोरची व्यक्ती जी आहे ती सुबोध मोहिते आहेत असं म्हटलं जातं आहे. अर्थात त्याच्यावरही शिक्कामोर्तब झालेलं नाही. तर या संभाषणामध्ये अजित पवारांच्या विषयी जे काही वाईट वक्तव्य केलेली आहे, खालच्या पातळीवरची वक्तव्य केलेली आहे ती अजित पवारांनी स्वतःसुद्धा ऐकलेली होती आणि आता सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवारांना सुद्धा ती माहिती झालेली आहे.
आता पुढच्या काळामध्ये असं सगळ्या लोकांच्या सोबत काम करताना सुनेत्रा पवार, अजित आणि पार्थ पवार आणि जय पवार यांना खूप सावधानता बाळगावी लागणार आहे. त्याच्यामुळेच त्यांनी आधी पत्ता कट केला तो सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा. आता मिळालेली माहिती अशी सुद्धा आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना दिल्लीच्या कार्यालयामध्ये त्यांची जी पदाची जागा असते, म्हणजे ज्या खुर्चीमध्ये जाऊन ते बसायला हवे आहेत त्या कॅबिनमध्ये सुद्धा प्रवेश आत्ता मिळू शकणार नाही, जोपर्यंत निवडणूक आयोगाकडे ते नाव दिलं जात नाही. अर्थात त्यांना कार्यालयात प्रवेश मिळणार आहे, पण तो एक राज्यसभेचे खासदार म्हणून किंवा खासदार म्हणून जे काय असतील त्या अर्थाने ते पक्षामध्ये तिथं जाऊ शकतात, अशी आत्ताची परिस्थिती आहे. आणि हे सगळं पक्षामध्ये सुनेत्रा पवारांनी इतका मोठा रिमोट कंट्रोल हातात घेतल्यानंतर यांची दानादान उडाली आणि नंतर मग हे सगळे शरद पवारांकडे जायला लागले आणि शरद पवारांची भेट घ्यायला लागले. आजारपणाची चौकशी करण्यासाठी आपण भेटलो असं ते सांगतायत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट झाल्यानंतर शरद पवार अनेकदा रुग्णालयात दाखल झाले, त्यांनी अनेकदा उपचार घेतले. याही वेळेस ते तसेच पद्धतीने उपचार घ्यायला गेले होते. मग आत्ताच ही आजारपणाची चौकशी करायची आठवण या नेत्यांना का झाली असं सुद्धा प्रश्न विचारला जातो आहे. अर्थात तिथंसुद्धा राजकीय चर्चा झालेली आहे असं लक्षात येतं. आता आपण शेवट करताना महत्त्वाच्या मुद्द्याकडे येणार आहोत. एक तर तटकरे आणि पटेलांचं आता या पक्षामध्ये काय होणार, ते पक्षात किती काळ राहणार आणि राहिले तरी सन्मानपूर्वक जरी आता त्यांना ती जागा मिळाली पुन्हा कार्याध्यक्षपदाची वगैरे, तर त्या स्टाईलमध्ये ते येऊ शकतात का परत लोकांसमोर, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपला जो अधिकार आहे तो एकदा तुम्हाला खाली बसवून पुन्हा वर उभं करून सांगितलं की आता आम्ही उभं केलेलं आहे, आता तुम्ही मी सांगेल तसं काम करा, असं सांगितल्यानंतरची जी बॉडी लँग्वेज असते, जो आत्मविश्वास असतो, तो तटकरेमध्ये आणि प्रफुल्ल पटेलमध्ये बिलकुल असणार नाही. दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या विरुद्ध एक चांगलं विधान केलं की ते विषयी चांगलं, विरुद्ध म्हणता नाही येणार नाही, त्यांच्याविषयी एक चांगलं विधान केलं की ते खूप कर्तबगार आहेत आणि ते चांगलं काम करू शकतात. एकूणच आता ते शरद पवारांच्या जवळ चाललेले आहेत असं त्याच्यातून चित्र निर्माण होतं. दुसऱ्या बाजूने सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेसुद्धा एका सुरात सूर घालून बोलायला लागलेले आहेत. आणि जय पवारांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांची सगळी जी माहिती आहे पक्षाच्या संदर्भातली राजकीय माहिती ती फडणवीसांना कळवलेली आहे. कारण ते मित्रपक्ष आहेत, सत्तेमध्ये आहेत आणि भारतीय जनता पक्षाला काही गोष्टींमध्ये विचारात घ्यावं लागणार आहे. कारण एकत्र सरकारमध्ये काम करताना विशेषतः शरद पवारांसोबत जर समझोता होणार असेल अजित पवार गटाचा, तर त्या बाबतीमध्ये विचारात घ्यावं लागणार. तर इतकी सगळी गुंतागुंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाच वेळी झालेली आहे. या सगळ्या गुंतागुंतीमध्ये फक्त 2 महत्त्वाचे विषय आहेत. एक, अजित पवारांच्या पक्षाचा खजिना कोणी लुटला, आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या 19 ऑडिओ क्लिप सांगितल्या जात आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय बोललेलं आहे. आणि त्यामध्ये ज्या 6 व्यक्ती आहेत त्या 6 व्यक्तींपैकी एकही व्यक्ती का बोलत नाही, त्या व्यक्तीपैकी एकाही व्यक्तीने जर बोलले की अशा ऑडिओ क्लिप आहेत की नाही याचाही कोणी खुलासा करत नाही. आणि त्या 6 व्यक्तींची नावं आपल्याला सांगावी लागणार आहे. अर्थातच ती नावं आहेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते सुबोध मोहिते यांचं. त्यामुळे सुबोध मोहिते यांनी जर या सगळ्या गोष्टींवरती काही प्रकाश टाकला किंवा माझा याच्याशी काही संबंध आहे की नाही, तरीसुद्धा या विषयाला एक नवीन वळण लागू शकतं. या 6 व्यक्ती जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत ऑडिओ क्लिपचं जे राज आहे ते गुलदस्त्यात राहणार आहे. पण खजिना कोणी लुटला याचाही राज गुलदस्त्यात ठेवायचा का, हा पक्षाचा विषय आहे. ऑडिओ क्लिपचा विषय हा पक्षाचा विषय आहे. तो समोर येईल तेव्हा तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पळती भुई थोडी होणार आहे, ते आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.